किती पाहिलं सरजा किती पाहिलं 52 मध्ये. सुंदर गाडी पाहिली ना. हो सांग. कधी झालं नियोजन काय आपलं आधी नियोजन आधी 2-4 दिवसच झालं. जुनं नव्हतं नियोजन. एकदम झालं केलं का. ओके 100 शंभू बाजाला घेऊन गेलाय 65 मध्ये पळायला. चालतं शुभेच्छा सगळ्या घरच्या गाड्या शुभेच्छा भाई. मैदान पुसेगावचं हिंद केसरी मैदान सुंदर बसून आपला गटपात झाला. खूप काही सुंदर असं मैदान आहे. नियोजन पण इतर वर्षापेक्षा यंदाचं नियोजन खूप काही सुंदर आहे. खूप सुंदर आबा पण आहेत है ना. आबा नमस्कार. मैदानाबद्दल काय बोलाल तुम्ही चालतं हिंद केसरी मैदान मानाचं मैदान. मैदानाचं नियोजन अतिशय आता यावर्षी चोख आहे आणि सगळं ठरल्याप्रमाणे चाललेलं आहे. सकाळी 7ला म्हणजे 7ला पहिला लॉट सुरू झाला. 11 वाजायच्या आतमध्ये 50 लॉट पळवायचं त्यांनी धरलेलं होतं. मला वाटतं 55 लॉट पळाले 11च्या आत. आणि आता सध्या तर त्याच गतीने मैदान चाललेलं आहे. मैदान लवकर उरकण्याची शक्यता, उजेडाच्या आत संपण्याची शक्यता आहे. आता उजेडाच्या आत संपलं मैदान 100% संपला. आता काय राहिले तेव्हा 75 पर्यंत गेलं. हो म्हणजे 75 पर्यंत. हो मित्रांनो नमस्कार. आज हिंद केसरी पुसेगावचं मैदान आणि ह्या मैदानात कोणकोणती बैल सेमीसाठी पात्र झाले तसंच अजून बैल येतात त्यामुळे कोणकोणती आली ती सगळी या व्हिडिओ मार्फत पाहूया. चला नाईक शेट पण शेट नमस्कार. नमस्ते. शेट काय सांगाल मैदानाबद्दल तुम्ही सांगतो मैदान आपल्या मैदानाबद्दल आधी काय बोला. पुसेगाव मैदान म्हणजे महाराष्ट्रातलं एक नामवंत मैदान हा. आणि ह्या मैदानात सर्वच बैलगाडी मालक आपली हजेरी लावत असतात. तसे आम्ही पण हजेरी लावल्या. आपली कोणकोणती पाहिली लागली. आमचे डायमंड आणि तो नाशिकचा एक बैल आहे त्याची गाडी राहिली याच्यात गटाला. अरे वा मग सुंदर पाहिलं आहे का नाही. हा सुंदर पळाली. चालते शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. मथुर राहुलभाई पाटील यांचा मथुर गटपास झालेला आहे 24 मध्ये. मथुर कसं आहे चिक्या मैदानात दाखल झाला. पुसेगाव हिंद केसरी मैदान. मित्रांनो सर्जन पण गटपास झालेला आहे. सर्जा 1001 राहुलबाईंचा मथुर 24 मध्ये आहे ना आणि सर्जन 55 मध्ये गटपास झालेला आहे. बघू शकता. तुमचं नाव शंकू पाटील. बाणबाईलाच आपले पोलीसराव नाव मस्त आहे. कसं किती गटात पाहिजे काय 44 गटाला पळाली. कोण कोण. पोलीसरावर लाडू कुठला यो इथलाच बाई. होय का. कसं काय नियोजन झालं काय. ते आमचे भावानी केले प्रवीण पाटील. अरे वा सुंदर गाडी पाहिली आहे ना. किती बैल आणले. 2 आणले रामाशेट्या. चला रामाशेट पण एक प्रकार घरची गाडी आणि घरची गाडी दोन्ही गटपास झाले. दोन्ही गटपास झाले. अरे पण पैर वेगवेगळे. पैर दोन्ही वेगळे वेगळे केले. घरची गाडी आमची घरचा साथ येऊ म्हणजे घरचा साथ आपला पण पैर वेगवेगळे वेगळे वेगळे. पप्पू कुमटे ओके ओके जगदाळे त्यांचा एक वजीर आहे. चांगलं ते पण आहे ना. सुंदर बैल आहे. हो चारी जोड्या सुंदर पाहिले. सुंदर पळाला. शुभेच्छा. ओके. काय म्हटलं तुम्ही तसं बैल फेमस आहे मुंबईत. हा रामाशेठ मुंबईमध्ये फेमस आहे. इकडे पळाला नाही आम्ही. हा इकडं नाही का. इकडे त्यामुळे असं मग किती आपलं पहिलंच पुसेगाव आहे. पहिलाच आहे. मग पहिलंच पुसेगाव आणि घरची गाडी गटपास आहे. नेमका आनंद कसा आहे करा. एकदम आनंद झाला आज. हा म्हणजे विचार करून आपलं पहिलं करून पळायचं म्हणून. हो मुंबईत मग तुमचा बिनजोडला लय जोर असेल. हो किशोरानंद पाटील सोरकी त्यांचे नावात बाबा आहेत आमचे ते. तुमचा जो बिनजोडचा नाद असतो तो पण खूप सुंदर असतो. सुंदर असं पण 3 फेऱ्याचा अचानक नाद कसा लागला. असं लागलं पोलीसराव पळायला लागल्यामुळे आमचा नाद लागला इकडे. पूर्वीपासून पळायचं पण आता जास्ती म्हणजे आता येणाऱ्या काळात आता पोलिसवर आपल्याला 3 फेऱ्या दिसेल इकडे. दिसलं पोलीसराव दिसले रामाशेठ पण दिसणार. दोन्ही दिसणार आता. शुभेच्छा तुम्हाला. ओके धन्यवाद. आपण गटपास झाला. शेठ नमस्कार. नमस्कार. किती पळाला काय. 41 गट मध्ये पळाला. अरे वा कोण होतं पायरा. पहिला शाहीर होता. सचिन शेटगरात यांचे नवीन खरेदी शाहीर. हा शाहीर का. हो. ओके काय म्हणले शेटबीट कसं काय नियोजन झालं. नियोजन ते चालूच होतं. हा मग तिकडून फोन आला आपला पण हो कारण चांगलीच पळली. दोघांनी चांगलंच कडनं गटपास केला. कठीण केलं. हो शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. धन्यवाद धन्यवाद. शिरसवडीकरांची रायफल पण गटपास झाल्या. 6 मध्ये 1 मध्ये 6 मध्ये पळाली शिरसवडीकरांची रायफल. आपण गटपास झालेला आहे. किती वेळ झाला. 53 मध्ये. कुठले कोण कोण पाहिले. वादळांची. अरे वा गाडी सुंदर पाहिली. 9 नंबर. कधी झालं होतं नियोजन. नियोजन एक 8-10 दिवसापूर्वी झालं. आता ही गाडी पळली आधी. नाही आधी नाही पळत. म्हणजे कसं काय नियोजन केलं पहिल्यांदाच पळायचं.
चांगला शेटचं आमचं बोलणं झालं तर मग ठरवलं आम्ही पुशेगावला गाडी आणायची. चांगलं नियोजन आहे. हो. चालतं. शुभेच्छा मित्रांनो. वडकी मैदानात ज्या आदतची वस्त्र खूप सुंदर पाहिली, खूप चर्चा झाली, ते लक्षा बैलाचे मालक आपल्यासोबत. दादा नमस्कार. नमस्कार. तेच जोट्यात परत आणला जोड, काय सांगाल? हो, डॉक्टर बल्लाल डॉक्टर म्हणले हाईच गाडी पळवायची. हा. म्हणलं हीच कशी पडली गाडी, काय सांगाल? गाडी चांगली पळाली, गटपात झालाय. हा. अंतराने गाडी लागली गटाला. अरे वा, किती वेळ गटात पाहिली? 63 मध्ये पळाली. मला वाटतं दोन्ही वस्त्रांचं पहिलंच हे पुशेगावचं मैदान असेल, हो, पहिलंच. दोन्ही पण वासरांचं पहिलंच मैदान पुशेगावचं. त्यामुळे जोश पण असला सगळ्यांना आहे का नाही? हो. चालतं. शुभेच्छा तुम्हाला. हा, धन्यवाद. मित्रांनो, पवन शेट पण मैदानात दिसले आता पुशेगाव मध्ये. पवन शेट काय सांगाल, किती वाजता आला होता काल? काल 2 वाजता पोहोचलोय मैदानात. होय, कालपासून इथंच आहे ना? मग राणे मिनेश इकडे काय गाडीतच थांबलोय, तिघ जण होतो. सुयश, मी आणि आमिर. आम्हाला ड्रायव्हर आपला काय कसं नियोजन? हाय नियोजन चांगलं. नाही पळवली अजून गाडी का नाही? गाडी पाहिली कुठली? बादल पहिलवानची, ओके. आता दुसरी गाडी आहे अजून? रुद्राची मोहिल शेठच्या महाराजचे होय का? ती किती वेळ आहे? 77 मध्ये. स्पीड आहे मैदानाला, आहे ना जोरात? होय हो, स्पीड आहे. खरंच मानाचं मैदान यावं प्रत्येकानं बघायला. एकदा तरी आहे 100% ना? हा, ये इकडे. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? रामचंद्र कदम चिपळूण कान्हे बैलाचं? बिरजा बिरजा. किती वेळ गटपास झाला? 34 मध्ये. होय का? कोणावर पळाली? खाली तुम्ही गेलात काय खाली? शिर्डी गेलो होतो खाली. शिर्डीतला मल्हार. ओके. चांगली पाहिजे ना गाडी? हो, गाडी चांगली पाहिजे. सुटा गट पळाला. धन्यवाद तुम्हाला. गटपास झाला हिंद केसरी पुशेगाव मैदान. शेट नमस्कार. नमस्कार. कुठं आलाय काय? आराबडी. आरबडी. कशी गाडी पाहिली? पहिला काढून होता भारत का? पहिला पायरा कोकराळेकरांचा पारस होता. हा, पहिल्यांदाच नियोजन आहे कसं काय? पहिल्यांदाच नियोजन झाले. अरे वा, सुंदर गाडी पाहिली. हो, चांगली. किती गटात? 49 मध्ये गाडी पळाली. तास क्रमांक? तास क्रमांक 5 मधनं अंतरण लागली गाडी, टाकाटाकीत झाले थोडं. चांगली पाहिजे. चांगली. ड्रायव्हर कोण होता आपलं काय? ड्रायव्हर आपला गुजरवाडीचा सोन्या होता आपल्या इथलंच. रोजगाराबद्दल काय सांगशील? किती फायनल जवान करे कसं काय आता चालू सीझनला? चालू सीझनला आता बऱ्याच फायनली झाली त्याच्या. चांगलाच पळतो. चांगलाच पोहोचतोय म्हणजे जाईल तिथं आपण सध्या रासू गोलाला. एवढ्या मोठ्या मैदानात गटपास झालाय. सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला. हो, धन्यवाद.